नमस्कार, मी रुपाली. चला तर आज आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही मिक्स भोगीची भाजी करायची आहे. तर आपण पुढे पाहून घेऊया साहित्य सर्व. ग्रेव्हीची भाजी भातावर सुद्धा आपण खाऊ शकतो, म्हणून मी भोगीची भाजी मिक्स ग्रेव्हीमध्ये करणार आहे. तर इथे मी फ्लावर घेतला आहे, वाटाणा घेतला आहे, पावटे घेतलेत, घेवडा, थोडीशी गवार होती माझ्याकडे तीही घेतली आणि शेंगदाणे थोडे भिजत टाकून घेतले ते, बटाटा, वांग. तरी मी हरभरा नाही घेतला आहे, हरभरा माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता, आणि गाजर घेतलेले आहे अर्धे मी. तर आता आपल्याला भाज्या मस्तपैकी वाफळायला ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत आपण थोडी वाटणाची तयारी करून घेऊयात. इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत आणि 3 मीडियम आकाराचे टमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. तर आता आपल्याला कांदा टमॅटो मस्तपैकी परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीलाही वेळ लागणार नाही. एक 10 मिनटात आपली भाजी बनवून तयार होते. सर्व भाजी निवडलेली वगैरे असली तर लवकरात लवकर आपली भाजी पटकन तयार होते. सुकी भाजी केली म्हणजे भोगीची त्याच्याबरोबर भाताबरोबर वरण वगैरे करायला लागतं, पण हे आपण भाताबरोबर वगैरेही भाजी खाऊ शकतो. म्हणून मी इथे ग्रेव्हीमध्ये भोगीची भाजी तुम्हाला दाखवत आहे. सुक्या भाजीचा पण व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे, तोही तुम्ही पाहू शकता. हे पहा, मी मीठ टाकलं होतं कांदा टमॅटोवर, म्हणून जरा पटकन कांदा टमॅटो आपला मस्तपैकी परतून झालेला आहे, म्हणजे भाजीला वेळ जाणार नाही. आता आपण काढून घेऊयात, थंड झाल्यावर वाटून घ्यायचं. हे पहा, आपलं मी वाटून घेतलेलं आहे कांदा टमॅटो. मी वाटताना लसूण वगैरे टाकला होता, परतायला मी टाकलं नव्हतं लसूण. 4 ते 5 पाकळ्या लसणाचे टाकलं होतं. ते कढई तापत ठेवली, त्याच्यात आता आपल्याला तेल टाकून घ्यायचे. कढई छान तापली, तेल तापलं का आपल्याला टाकायची कस्तुरी मेथी. इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तोही टाकून घेत आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे कस्तुरी मेथी आणि जिरा आणि मोहरी. तर कांदा छान परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी. हे पहा, मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊयात. आता आपल्याला टाकायचे मसाले. 1 तमालपत्र, थोडेसे तीळ इथे मी भाजतानाच तेलात परततानाच टाकत आहे. छान कांदा वगैरे लालसर परतून झाला का आपल्याला मसाले ॲड करायचे. हा कोल्हापुरी मसाला आहे, तो मी अर्धा चमचा घेतलेला आहे. आमच्याकडे जास्ती काही तिखट खात नाही, म्हणून मी मसाल्यांचं प्रमाण खूप कमी टाकते. 4-5 प्रकारचे मसाले माझ्याकडे अवेलेबल आहेत, ते मी टाकते. कांदा लसूण मसाला, धना पावडर, पुन्हा घरचा मसाला, मिरची पावडर आणि घाटी मसाला आहे. ते सर्व मसाल्यांचा मी अर्धा चमच्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता आपण जे वाटण तयार करून घेतले आहे, कांदा टमॅटोची पेस्ट, तर ती टाकून घेऊयात आणि छानपैकी परतून घेऊयात. आणि आपल्या भाज्याही शिजलेल्या आहेत. हे पहा, भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, तर भाजीला वेळही जास्ती जात नाही आणि मस्त ग्रेव्ही भाजी तयार होते. आता आपण मिक्स एकत्र करूया आणि एक 5 मिनटासाठी आपल्याला छानपैकी उकळी घ्यायची मस्तपैकी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भाजी शिजताना मीठ टाकलं होतं आपण, आणि वाटणातसुद्धा टमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा टमॅटो कांदा परतताना मिठाचा वापर केला होता, त्यामुळे मिठाचा वापर आता आपल्याला भाजीला कमीच करायचा आहे. आणि थोडीशी चिमूटभर मी साखर टाकलेली आहे. मस्त भाजी बनवून तयार आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. कशी वाटली माझी मिक्स भोगीच्या भाजीची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.